ओके, ठीक आहे बाळांनो. आपण कॉम्प्लेक्स नंबर हे काय असते ते पाहिलं, बरोबर आहे. ते कसे डिराईव्ह झाले, काय झालं, काय प्रॉब्लेम झाला. तर कॉम्प्लेक्स नंबर तयार होण्याचा मेन प्रॉब्लेम काय होता की तुम्ही निगेटिव्ह नंबरचे स्क्वेअर रूट घेऊ शकत नाही. स्क्वेअर झालं पॉझिटिव्ह, मग स्क्वेअर रूट आपण नेहमी पॉझिटिव्ह नंबरच घेऊ शकतो, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेऊ शकत नाही. मग निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेऊ शकत नाही म्हणून आपण मॅथ मध्ये इंट्रोड्यूस काय केला, आयोटा इंट्रोड्यूस केला, बरोबर आहे. आयोटा म्हणजे काय, अंडर रूट मायनस. मग बाणाच्यावरनं स्टार्टिंग करा खाली. आता बाकीची थेरी काय मी देत बसत नाही, खाली घ्या. फर्स्ट डेफिनेशन, कॉम्प्लेक्स नंबर काल तुम्हाला हे मी शिकवलेलं आहे, बरोबर आहे. पण याची मी तुम्हाला सेट फॉर्मल डेफिनेशन दिलेली आहे. आज वर्ड मध्ये घ्या. अ नंबर ऑफ द फॉर्म a plus ib, a number of the form a plus ib where a comma b belongs to R, म्हणजे दोन्ही काय आहेत, ए आणि बी रियल नंबर्स आहे. and I is equals to under root -1 with I square. आता बघा, I म्हणजे रूट -1 आहे, तर I स्क्वेअर म्हणजे काय होईल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इकडे स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येईल, मायनस. It's called a complex number. It's called a complex number and usually denoted by स्मॉल z. आता माझा z असा आहे, नीट लक्षात घ्या. तुम्हाला तो असा झेड काढायची सवय राहते, घाईघाईत कोणी असा आहे झेड काढायचं आणि नंतर माझ्याकडे नंबर येतो 2z, आणि हा 2z डबल झेड वाटला 22 वाटतो. म्हणून मी काय करतो, फक्त झेडच्या मध्ये अशी लाईन देतो, म्हणजे हा झेड आहे आणि हा 2 आहे. सिम्बॉल क्लिअर पाहिजे तुमचे, कारण आपण स्टडी केला नंबर आर द सिम्बॉल, आणि सिम्बॉल जर क्लिअर नसेल तर बाळांनो घोळ होऊ शकतो, बरोबर आहे ना. त्यामुळे कॉम्प्लेक्स नंबर हा कोणता लेटर कशाने दाखवतो आपण, झेड. कॉम्प्लेक्स नंबर कशाने दाखवतो, झेड. उद्योग समजला एवढा, ओके. खाली घ्या. नेक्स्ट थोडी थिअरी स्टार्टिंगला, खाली घ्या. रियल पार्ट ऑफ झेड, रियल पार्ट ऑफ झेड, रियल पार्ट ऑफ झेड, रियल पार्ट ऑफ झेड. ओके. त्यातल्या in z is equals to a plus ib. आता बाळांनो हे जे आहे ना, हे कॉम्प्लेक्स नंबरचं युज्युअल नोटेशन झालं, z is equals to a plus ib. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरला आपण नेहमी कोणते लेटर दाखवणार, झेड. एक आलं झेड, 2-3 असेल तर Z1, Z2, Z3, Z4, बरोबर आहे. z is equals to a plus ib. आता हा झाला कॉम्प्लेक्स नंबर नोटेशन, बरोबर आहे. म्हणजे नाव झालं ना, हा तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता इन
झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी स्मॉल ए, म्हणजे पहा त्याच्यामध्ये आय नाही येतो पार्ट. कोणता पार्ट घेतला मी, त्याच्यामध्ये आय नाहीये तो पार्ट. इट्स कॉल्ड रियल पार्ट. इट्स कॉल्ड रियल पार्ट ऑफ झेड. इट्स कॉल्ड रियल पार्ट ऑफ झेड. म्हणजे ज्यामध्ये आय नसतो त्याला आपण काय म्हणतो, रियल पार्ट. त्याला काय म्हणायचं, रियल पार्ट. कारण की रियल पार्ट म्हणजे काय, त्यावर दोन पार्ट आहे. एक इमॅजिनरी पार्ट ज्याच्यामध्ये आय येतो तो इमॅजिनरी, ज्याचा आय येत नाही तो नॉन इमॅजिनरी म्हणजे रियल. मग एला काय म्हणणार आपण, रियल पार्ट. कारण की ए आणि बी दोन्ही काय आहे, दोन्ही रियल नंबर. बरोबर आहे. ज्याला आय ने मल्टिप्लाय होतो इमॅजिनरी पार्ट असतो, ज्याला आय मल्टिप्लाय नाही येतो रियल पार्ट असतो. आता हा रियल पार्ट झाला. मग रियल पार्ट दाखवायचा कसा, तर रियल पार्ट and is denoted by real part of z. यात लिहितात रियल पार्ट ऑफ झेड, किंवा इन शॉर्ट असं पण लिहितात और रियल पार्ट ऑफ झेड. म्हणजे जो रिअल वर्ड आहे ना, त्याकरता काय वेळेस आर ई सुद्धा वापरतात किंवा आर सुद्धा वापरतात. आता बघा नोट, तुम्हाला जे डबल द्यायची. आता मी नीट बद्दल बोलत नाही, आपला मॅथचा नीटचा काही संबंध नाही. तुम्हाला जे डबल द्यायची, सीईटी द्यायची. बरोबर आहे. सीईटी होती कोणासाठी, ऑल महाराष्ट्र. जे डबल होणार होती कोणासाठी, ऑल इंडियासाठी. बरोबर आहे. मग लक्षात घ्या, जर तुम्हाला जे डबल येतो ना, तू नोटेशन तुमच्या बुक मधले असले त्याची गॅरंटी नाही. ऑल इंडिया सगळ्या बुक्सचा विचार होतो. म्हणजे सीबीएसई, आयसीएससी, नंतर बिहार बोर्ड, उत्तराखंड बोर्ड, सगळ्या. पण प्रत्येक स्टेट बोर्ड, प्रत्येक नॅशनलाइज बोर्ड, प्रत्येक इंटरनॅशनल बोर्ड याप्रमाणे विचार करून जे डबल घेतले असते. मग काय होतं, तर आपल्या ज्या जुन्या सिलेबस मध्ये फक्त एवढा सिम्बॉल होता रिअल पार्ट ऑफ झेड, हा दिलेला नव्हता. पण ज्यावेळेस तुम्ही जे डबलचे बुक रेफर करतात ना, तर भरपूर ठिकाणी हा सिम्बॉल, काही मध्ये हा आहे, काही मध्ये हा आहे. मग आपल्याकडे सगळे सिम्बॉल्स पाहिजे, हे लक्षात घ्या. काय जे डबलला हे पण येऊ शकतं, काय हे पण येऊ शकतं. गॅरंटी कोणता सिम्बॉल येईल, सिम्बॉलचा मिनिंग लक्षात आला पाहिजे. काय एक्झामला आहे ना, ते येतं काहीतरी. आता याचा अर्थ काय, जर क्वेश्चनच समजला नाही तर आन्सर येणार आहे का, सिम्बॉलचा मिनिंग समजला पाहिजे. म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड, दॅट इज, हे कसं लिहायचं, दॅट इज रियल पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू ए. या झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. याच्यामधला रिअल पार्ट कोणता भावांनो, ज्याला आय ने मल्टिप्लाय केलेलं नाहीये तो काय आहे, रिअल पार्ट. प्रत्येकाला रिअल पार्ट समजला, रिअल पार्ट समजला. ओके. नेक्स्ट, जसा रिअल पार्ट आहे तसा दुसरा असतो इमॅजिनरी पार्ट. मग सेकंड पॉइंट यातला आपला सेम याप्रमाणे होणार, तो रायटिंग सेम याप्रमाणे येईल. घ्या बरं, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. ओके. इन झेड इज इक्वल टू A plus IB. In Z is equal to A plus IB. B, आता आयचा कोइफिशियंट घ्यायचा, फक्त आय घ्यायचा का नाही, आयचा कोइफिशियंट. इन B, in Z is equal to A plus IB. B is called काय असणार आहे, B इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. आणि आता मग इमॅजिनरी पार्ट कसा डिनोट करायचा, अँड इट डिनोटेड बाय रिअल पार्टला आर ई. ते इमॅजिनरी पार्टला काय येईल रे, आय एम. ओके. जमतंय, जास्त वेगळं काय, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. याला दुसरा सिम्बॉल काय घेऊ शकतो आपण,
ओके शाबास. म्हणजे न शिकवता सुद्धा जमलं पाहिजे आता हे. इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड, दॅट इज इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू काय आला, फक्त बी. काही जण घोळ करता, आय बी लिहितात. इमॅजिनरी पार्ट मध्ये आय लिहायचा नाही, डोक्यात ठेवायचा. आयचा कोइफिशियंट जो असतो ना, आयला मल्टिप्लाय, तो नंबर म्हणजे इमॅजिनरी पार्ट. तो नंबर म्हणजे काय असतो, इमॅजिनरी पार्ट. ओके बाळांनो, अडचण बोला बरं. अरे अडचण प्रत्येकाला समजलंय? हा, आता राहिला प्रश्न सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा. तो आपण आयताच लिहिलाय. सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं लिहितो आपण? कालचा लास्ट पार्ट सी ने दाखवतो आपण तो. आणि काय असतो, इट इज सेट ऑफ ए प्लस आय बी वेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर अँड आय इज इक्वल टू रूट ऑफ -1. ती डेफिनेशन चालली तुमच्याकडे. रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट समजला. ओके, कॉम्प्लेक्स नंबर समजला इथपर्यंत. ठीक आहे, आता आपल्याला फक्त रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ओळखायचे. ते करता एक मी तुम्हाला बुक मध्ये चार्ट दिलेला आहे, तो चार्ट घेऊया आपण. मी फक्त तुम्हाला झेड देतो, म्हणजे रिअल कॉम्प्लेक्स नंबर देतो मी तुम्हाला. झेड बुक असेल तर बुक बंद करून ठेवायचं, बुक कोणीच उचकायचं. मॅथचं बुक आणायचं नाही, उचकायचं नाही. लिगल रूल आहे की मॅथचं बुक वर्गात आणायला परवानगीच नसते. टीचर सोडता मॅथचं बुक कोणी घालून, टीचरने सुद्धा आणावं की नाही आणावं त्याच्यावर डिपेंड असतं. फक्त एक काही जास्त असतील, मोठे एक्झाम्पल असतील, असे उद्योग जास्त असतील, तुम्हाला एक्झाम्पल बुक मध्ये घ्यायचं असेल ऍक्टिव्हिटी सारखं, तर फक्त टीचरने बुक आणावं. अदरवाईज स्टुडंटने बुक आणू नये. डायरेक्ट गव्हर्नमेंट डिनोटेड नोट डायरेक्टली रूल येतो. तिथून मागे तुम्ही बुक घेत असाल ना शाळेमध्ये, चूक, घ्यायचंच नसतं कधी. नेलं बा, आता आणायचं. ओके, मग आता मी तुम्हाला झेड देणार आहे. प्रत्येकाने चार्ट तयार करायचा आहे. त्यानंतर तो ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये तुम्ही लिहायचा आहे. रिअल पार्ट ऑफ झेड, त्या झेडचा रिअल पार्ट लिहायचा आहे आपल्याला. आणि नंतर लिहायचं आहे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. आता आपण सिम्बॉल शक्यतो ते पहिलं जे नोटेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शक्यतो आपण तेच नोटेशन यूज करतो. निव्वळ आर आणि निव्वळ आयचं नोटेशन यूज करत नाही. ओके, फर्स्ट झेड दिलाय मी तुम्हाला 2 + 4i. पुढचं लिहिण्याचा प्रयत्न कर. तो ए प्लस आय बी फॉर्म मध्ये असेल तर असं त्याचा कॅरी होईल, नसेल तर तो ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. दुसरा नंबर, पार ते पट्टी पेन्सिल घेऊन करणं ना, आता बंद करायचं. पार तुम्ही आता डायग्राम सुद्धा मॅथच्या पेनने काढलं तर चालतात नोटबुक मध्ये. ओके, आता बघा एक्झामला एक्झाम्पल येतं काय, फाइंड द रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. आपण एक मार्क्सचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मध्ये सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 2, 1 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो, छोटा क्वेश्चन असतात. तिथे तुम्हाला असे क्वेश्चन दिसू शकतात, फाइंड रिअल पार्ट किंवा फाइंड द इमॅजिनरी पार्ट, बरोबर, 1 मार्क्ससाठी. आता तुम्हाला झेड दिलाय, परत तुम्हाला लिहायचं कोणत्या फॉर्म मध्ये, ए प्लस आय बी. पहिलं एक्झाम्पल ए प्लस आय बी आहे ना, मग हा ए प्लस आय बी आहे. आता 2 + 4 बरोबर आहे.
हा, आता मला काय करायचं आपला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट आता बघा, हे डेफिनेशन वगैरे खूप खूप मोठं मी तुम्हाला लिहून दिलं, बरोबर आहे. एवढं डोक्यात निघत, ज्याला आयने मल्टिप्लाय केलेलं नाही तो रिअल पार्ट. मग मला सांगा का रिअल पार्ट कोण? 2. ओके, शाबास, जमलं. हा, आणि इमॅजिनरी पार्ट सायन्सचं घेणार का, ज्याला आयने मल्टिप्लाय केलंय तो नंबर. हो, अडचण बोल, जमलं पहिलं. दुसरा असा रायटिंग स्टॉप कर. काय होतं, एक जण लिहितं एक जण लिहित, नंतर मग काय होतं, एक जण मागं पडतं एक जण पुढे जातं, त्यापेक्षा एक लिहूच ना त्याला. इम्पॉर्टंट पार्ट 1 मार्कसाठी तुम्हाला युनिट टेस्टला एक्झाम्पल लिहू शकता त्याच्यावरती. ओके, पुढचा 5 आहे. इथे A+IB फॉर्म मध्ये नाही, मग आता मला हा ऍडजस्ट करायचा आहे. मग बाळा इथे कोण नाहीये, रिअल पार्ट A नाहीये, मग जो नाही तो 0 ने ऍडजस्ट करतो. बाबा का माफ लिहितो मी 0+5 आहे. हा 0 टाकला मी टेक्स्ट, काय फरक पडेल का रे? 0 ऍड केला, मायनस केला, म्हणजे मी तुमच्या पॉकेटमध्ये 0 रुपीज टाकले. तुम्ही लगेच जगातले एक नंबर श्रीमंत होणार आहे का? एक नंबर काय, तुमची अमाऊंट तेवढीच राहील, नो इन्क्रीमेंट, बरोबर आहे. मग हा 0 घेतला. हा, आता सांगा झाला का A+IB फॉर्म मध्ये? हा, आता मला सांगा रिअल पार्ट कोणता, ज्याच्यामध्ये आय नाहीये तो रिअल पार्ट. मग रिअल पार्ट कोणता? 0. आणि इमॅजिनरी पार्ट कोणता? 5 आहे, म्हणजे 5, बरोबर आहे. ओके, पुढे 3 - 4 आहे. ऑलरेडी A+IB फॉर्म मध्ये आहे A+IB. आता प्लस म्हणजे आपण याचं धरतो जसं, हे तुम्ही आता लिहिलं जरी ना A+IB, काही फरक पडेल का? अरे काय फरक पडेल का? ओके, हा, आता मला सांगा, क्लिअर करून घेतलंय. ए रिअल पार्ट किती? 3. आणि इमॅजिनरी पार्ट -. अडचण बोला, अरे बाबा अडचण. ओके, नेक्स्ट. इथं प्रॉब्लेम झाला. आता नीट ऐक, मला याचा आन्सर घ्यायचंय. इथे मला एक क्लिअर कट एक नंबर दिसतोय, जी आपली कॉम्प्लेक्स नंबरची अडचण होती. मला सांगा निगेटिव्हचं स्क्वेअर रूट निघतं का रे? निगेटिव्हचं स्क्वेअर रूट निघतं का? कॉम्प्लेक्स नंबर आलेच त्यामुळे, बरोबर आहे. मग आता बघा तुमची अडचण काय आहे? √-16. बरं का, इथे मी खाली एक हिंट बॉक्स तयार करतो. आता आपल्याकडे सवय राहणार, काही नाही समजलं का तर हिंट म्हणायचं किंवा डायरेक्ट बॉक्स तयार करायचं, त्यामध्ये लिहायचं. ओके, मला √-16 जो आहे तो सोडवायचा आहे. मी आता काय चालू करा बरं, 16 × -1, जो -16 आहे तो कसा दिला मी? 16 × -1. काही फरक पडणार आहे? ओके, रूट पप्पाची प्रॉपर्टी, 2 भाऊ या वाटून, वाटण्या करायच्या ना, पप्पाची प्रॉपर्टी वाटून घेतो ना आपण, कोण लेखाला देतो? मग वाटून घ्यायची. मग आता हा झाला √16 × -1, बरोबर आहे. हा, आता 16चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती, ते किती तर आहे. आणि √-1 ला आपण काय म्हटलं? √-1 ला आयोटा. या आय म्हणजे काय? आयोटा किंवा इमॅजिनरी नंबर. हा जो आयोटा आहे तो आय आला, म्हणजे √-16 ची व्हॅल्यू काय वाढनो? आता जर मी तुम्हाला असा कोणताही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट दिलं, √-9 किती होईल? 3 आहे. त्या नंबरचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि मायनस मुळे, बरोबर आहे. समजा रूट मध्ये -25 लिहिले, 5 आहे. रूट मध्ये -36 लिहिला, रूट मध्ये -49 लिहिला, बरोबर आहे. रूट मध्ये -10 लिहिला, 10 ला रूट देऊन टाका, √10 आणि मायनस स्क्वेअर रूट किती आहे, बरोबर ना. ओके, उद्योग समजला प्रत्येकाला. ओके, आता बघा मग मी ते असं लिहितो
हा मला तिथे 5 प्लस रूट -16 म्हणजे किती आहे? 4 आहे. मग बाबांनो मला सांगा रिअल पार्ट किती आता? 5. इमॅजिनरी पार्ट 4. जमलं बघ. ओके नेक्स्ट 2 प्लस रूट 5 आहे. आता आहे तुम्हाला एक लय घाण सवय पडलेली असते, रूट काढायला गावभर रूट काढ असं वाटतं, सगळ्यात पूर्ण नोटबुकच्या लांबपर्यंत. इथं पहा हा रूट आईच्या बोकांडी नाही, शुद्ध मराठीत सांगितलं आपल्या इथल्या भाषेत, लोकल भाषेत. बोकांडी नाही त्याच्यात, तो आय पासून बाहेरच समजा फक्त 5 वर आहे. तुमचा रूट कसा निघतो इथून काढला सगळ्यात दिवशी वाढतात, तर रूटचं तर काही नाही शेवटचं असं ओढलेलंच राहत, कळत होता दिसतच नाही रूट, तो असा एरो सारखा दिसतात. नेमका हा रूट संपलाय पुढे, इथं संपला इथं संपला, फिक्का फिक्का होत होतो. असा रूट जर काढले नोटबुक सापडली, नोटबुक पण बाहेर आणि स्टुडंट पण बाहेर. बाळांनो ते कुठपर्यंत आहे परफेक्ट असलं पाहिजे, थोडस हात वळवायची सवय ठेवा. इथं संपला ना तो रूट, संपला नाही, क्लिअर कट दिसला पाहिजे इथं संपलेला आहे. माझा मला सांगा हा ऑलरेडी A प्लस IB या फॉर्म मध्ये अरे आहे ना. ओके मग A ची व्हॅल्यू किती? रिअल पार्ट 2, इमॅजिनरी पार्ट रूट 5. त्याला काय बिघडतंय? रूट तर रूट, आपल्या काय घेणं पडले रूट आपले तर बरोबर आहे ना, रूट 5. ओके पुढचा नंबर चला याचा A प्लस IB फॉर्म सांग. रूट 3 प्लस 7 काय करायचं? 7 प्लस रूट 3 रिअल पार्ट. हा काय रिअल पार्ट आहे म्हणजे डोक्यात ठेवा, जगातला कोणता इथे आय आला का रे? आय आलेलाच नाहीये, हा एक रिअल नंबर आहे, प्युअर रिअल नंबर आहे हा, बरोबर आहे. आणि हा जर रिअल नंबर असेल तर एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर आहे. मग मी आता हा असा लिहित चालू का बरं? 7 प्लस रूट 3. इथं रिअल पार्ट नव्हता, आपण 0 ने ऍडजस्ट केला, मग इथं इमॅजिनरी पार्ट मी 0 ने ऍड करतो ना, 0 आहे. ते फरक पडेल का? 0 आहे पुढे लिहिलेली प्लस 0 आहे. हा दिसला का? A प्लस IB. आता मला सांगा रिअल पार्ट केवढा आहे? 7 प्लस रूट 3. हा पूर्ण रिअल पार्ट आहे. याची ऍडिशन न होण्याला कारण असं आहे त्या सिमिलर सर्च नाही. इथे रूट 3 आहे, इथे हा ऍक्च्युली 49. 7 म्हणजे रूट 49 आहे हा, बरोबर आहे. सेम सर्च आलात का? नाही, मग यांची ऍडिशन होत नाही, म्हणून तर बसलेला आहे. रूट 3 ची व्हॅल्यू काढा, ती किती आहे? 1.69, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये ऍड करा म्हणजे हा 8.69 असा काहीतरी नंबर, बरोबर आहे ना. ओके आणि इमॅजिनरी पार्ट किती रे? इथे इमॅजिनरी पार्ट आय नव्हता, 0 ने आपण ऍडजस्ट केला, ते मी अंडरलाईन करून ठेवतो, चालत नाही. ओके उद्योग समजला प्रत्येकाला? चार्ट समजला भावांनो? त्याच्यावर 1 मार्क्सचा एक्झाम्पल येत ना. आता मोबाईल कोणाकडे चांगला फोटो घेला आहे? ओके मग इथं उभं राहायचं, बरोबर त्याचा फोटो घ्यायचा, तो फोटो सगळे रोज मला काय करायचं टाकत राहायचे, ग्रुपवर टाकून द्यायचं. म्हणजे तुम्ही नोटबुक घरी जाऊन जर लिहिली तर काही फरक पडत नाही, नंतर वेळ मिळत नाही आपल्याला, थांबायचं लिहायचं असा वेळ मिळत नाही. ओके बाळांनो, आयडिया खूप सिंपल आहे. काय आयडिया आहे? की ज्याला आयने मल्टिप्लाय केलेलं नाही तर रिअल पार्ट, आणि ज्याला आयने मल्टिप्लाय केलं तो इमॅजिनरी पार्ट, बरोबर आहे. आणखीन जर एखादा पार्ट नाहीये, रिअल पार्ट किंवा इमॅजिनरी पार्ट नसेल, तुम्ही नंबर मग तो 0 ने ऍडजस्ट करू.
ओके, ठीक आहे मुलांनो, जे ऑनलाईन करताना स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल. इथपर्यंत रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट समजला. ओके, आता आपला जो काही कार्यक्रम चालतो ना जास्त तो चालतो नोट्सवर. थेरी तुम्ही वाचत नाही, मी पण वाचत नाही. जर मास्तर वाचत नाही तर पोरं काय वाचणार? तुम्ही मॅथची थेरी कधी वाचता का? नाही. तुम्ही मेनली बघता काय? डायरेक्टली एक्झाम्पल. बरोबर आहे, पण ते एक्झाम्पल होण्याकरता थेरी तर माहिती पाहिजे. आपण काय करतो माहिती का? थेरीतले काही मेन पार्ट नोट म्हणून घेत असतो फक्त. काय म्हणून घ्यायचे? नोट म्हणून. मग आता आपण घेऊया सगळ्यात पहिले खाली घ्या नोट. इकडचं पुस्तक आता नोट नंबर 1. आता याच चालणार आहेत. मी तुम्हाला नोट देणार लिहून, तुम्ही मला नोट देणार आणून. बरोबर ना? ओके, तर नोट नंबर 1. नोट नंबर 1. ओके, आता नोट नंबर 1 आहे ती आहे प्युअरली रिअल नंबर बद्दल. प्युअरली हा वर्ड टाकला आपण, प्युअर किंवा प्युअरली. ओके, तर फर्स्ट नोट आहे प्युअरली रिअल नंबर. हा, आता तुम्ही जर हा वर्ड प्युअरली हा वर्ड जर डिक्शनरी शोधला ना तर प्युअरली काहीच देत नाही. इंग्लिश डिक्शनरी दाखवणार. आणि डोक्यात ठेवायचं, जी बोलण्याची इंग्लिश असते ती वेगळी असते. बरोबर आहे, जी लिहायची इंग्लिश असते ती वेगळी असते. आपण जसं मराठीत बोलतोय आज जर लिहिलं तर खूप सारे ग्रॅमॅटिकल मिस्टेक सापडतील. आपण आहे हा वर्ड काहीच पूर्ण नाही हे बरोबर आता म्हणून टाकतो जागेत. त्याच प्रकारे बाळांनो आपली मॅथमॅटिकल इंग्लिश किंवा सायन्सची जी इंग्लिश असते ना ती खूप वेगळी आहे. जनरल असते, फक्त मिनिंग लिहिण्याची घेणे असते त्यांना. पर एकदम ग्रॅमॅटिकल वगैरे वगैरे नाही. हा फक्त वरची काही रूल आहे, सिंपल फॉलो करायला आपल्याला. बाकी प्रॉपर इंग्लिश, मला इंग्लिश येत नाही म्हणून मला सायन्स येत नाही अशी भीती अजिबात वाटायची नाही. आम्ही मराठी मिडियमचे, आम्ही इंग्लिश मिडियम नव्हतं. इंग्लिश मिडियम होतं पण घरचे पाठवत नव्हते कधी कोणाला इंग्लिश मिडियम लवकर. खूप रेअर मध्ये इंग्लिश मिडियम मुलं असायचे. सेमी नव्हतं डायरेक्टली. आम्ही 10th गेल्यानंतर 5th सेमी सुरू झालं. त्यामुळे बाळांनो तरी देखील आम्हाला पुढे काही अडचण नाही आली मराठी मिडियम. मला इंग्लिश येत नाही, मला 10th इंग्लिशचा मार्क्स कमी आहे म्हणून मला सायन्स येणार नाहीये हा जो डोक्यात काही भ्रम राहतो ना किंवा लिहिता येणार नाहीये. मला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील, थोडेसे एफर्ट घ्यावं लागणार आहे आपलं. पण मेन मुद्दा हा आहे की आपली जी इंग्लिश आहे ती इंग्लिश डिक्शनरी इंग्लिश नाही. डिक्शनरी म्हणजे प्युअरली तुम्ही घरी लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल प्युअरली टाईप करा, ते ग्रॅमॅटिकल मिस्टेक स्पेलिंग मिस्टेक दाखवतो तुम्हाला. त्याचे वर्ड दाखवत नाही. भरपूर आपल्याकडे वर्ड असतात की जे वर्ड दाखवतच नाही ते, त्यामुळे त्याला लोड घ्यायचा नाही. ओके, आता प्युअरली रिअल नंबर. मग प्युअरली रिअल नंबर म्हणजे काय? तर ज्या नंबर मध्ये इमॅजिनरी पार्ट 0 असतो, ज्या नंबर मध्ये कोण इमॅजिनरी पार्ट 0 असतो त्या नंबरला प्युअरली रिअल नंबर म्हणतात. त्या नंबरला काय म्हणायचं? प्युअरली रिअल नंबर. म्हणजे असं म्हणतो मी, इफ imaginary part of Z, if imaginary part of Z is equal to 0, जर imaginary part of Z हा जर 0 असेल तर then Z is purely real. समजलं का? जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर झेड हा काय असतो? प्युअरली रिअल नंबर. याच्यामध्ये सांगा बरं कोणता आहे प्युअरली रिअल? 7 + √3 चा आहे, आलाच नाही. इमॅजिनरी पार्ट काय आहे? 0 आहे. इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल तर हा प्युअरली रिअल नंबर असणार. ओके, म्हणजे आता हा नंबर डायरेक्ट असतो. ओके, सेकंड नोट घ्या, नोट नंबर 2. आता प्युअरली रिअल झाला, पुढचा काय असणार?
प्युअरली इमॅजिनरी नंबर. प्युअरली इमॅजिनरी नंबर. आता बा तुम्हाला नाव पुढचे पॉईंट समजायला लागले, बरोबर आहे. कन्सेप्ट का पुढचा पॉईंट समजतं काय. आता बा प्युअरली रिअल मध्ये इमॅजिनरी पार्ट 0 होता. प्युअरली इमॅजिनरी मध्ये कोण 0 असेल? रिअल पार्ट 0 असेल. ओके शाबास, जमलं पा. इफ रिअल पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू 0, जर झेड चा रिअल पार्ट 0 असेल तर देन झेड इज प्युअरली इमॅजिनरी. काही झेड आणि इज जे करू सर का झीज होतो, झीज गॅप झेड आय एस. नंतर मग कोणतरी नोटबुक मध्ये अंडरलाईन करून सर हे झीज काय लिहिताना प्रॉपर लिहा. आता याच्यामध्ये होतं काय, दॅट इज, आता हा झेड दिसतं कसा बरोबर का, 0 प्लस बी आय, कारण की ए ची व्हॅल्यू तर काय 0 म्हणजे आय बी थोडक्यात, बरोबर ना. मग हा 0 लिहिला नाही लिहिला काही फरक पडतो का रे. मग हा नंबर दिसताना दिसतो बी आय किंवा आय बी, बरोबर ना. ओके, मग हा नंबर याप्रमाणे दिसतो, म्हणजे त्यामध्ये फक्त आय वाला पार्ट असतो, रिअल पार्ट नसतो. मग बाळांनो या चार्ट मध्ये या सगळ्या झेडपैकी कोणता झेड असा आहे का जो प्युअरली इमॅजिनरी 5 आहे, इथे रिअल पार्ट नाही, म्हणजे हा प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे. हा प्युअरली रिअल होता, हा प्युअरली इमॅजिनरी. अडचण बोला, अडचण काय अडचण आहे. ओके, इथपर्यंत असं वाटतं का मला काही. अरे इथपर्यंत अडचण असते का. हा, आता माझा एक सिंपल क्वेश्चन, व्हॉट अबाउट 0, इमॅजिनरी नंबर मध्ये 0 आहे का. इमॅजिनरी नंबर मध्ये 0 आहे का. जर सपोज मी तुम्हाला दिलं नंबर 3 नोट बर का, समजून घ्या पहिले नंतर लिहायचं. मी जर तुम्हाला झेड दिला, झेड हा म्हणजे जगातला कोणताही नंबर आहे. झेड हा तुम्हाला माहिती असलेला माहिती नसलेला प्रत्येक नंबरला आता आपण काय म्हणतोय, झेड हा नंबर जो आहे तो मी तुम्हाला दिला 0. इज दिस कॉम्प्लेक्स नंबर आर नॉट. यस. ओके, एक जण म्हणतो यस. कोणाकोणाला यस वाटतं हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. असं हात वर करायचं, साईडला गेलं तरी काय अडचण. कॉम्प्लेक्स नंबर आहे असं वाटतं. चुकलं ना, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. हे बघा, जर चुकलं हे तर कुठं फाशी लटकवली का, लगेच मी तुम्हाला उलटा लटकवणारे, खाली मिरची धुरी देणारे, चापकाने फोडणारे किंवा आता खाली मारणारे आहे काही नाही. डिस्कशन करतो ना आपण. हा, डिस्कशन चुकू पण शकतं, काय अडचण आहे का. हा रिअल, हा कॉम्प्लेक्स नंबर वाटतोय, हा नाही वाटत, कॉम्प्लेक्स नंबर नाही वाटत. ओके ठीक आहे. आता बघा का, मी काल एक स्टेटमेंट केलं होतं, जगात आतापर्यंत तुमच्या समोर आला प्रत्येक नंबर, कोणताही नंबर, जगातला सगळ्यात मोठा नंबर सेट कोणता, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जगात असणारे सगळे नंबर कशामध्ये येणार. मग हा तुम्हाला माहिती असलेला नंबर आहे ना, मग हा काय होणार, म्हणजे भीती नाही. हा, आता घोळपूर आला कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर तुम्ही डोक्यात हेच बसतो, बरोबर ना, बरोबर ना. डोक्यात ठेवा, इमॅजिनरी पार्ट 0 होऊ शकतो ना. मग आता हा जो 0 आहे, हा जर मी आता लिहिला तर रे 0 प्लस 0 आय. हा, आता सांगा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का. आता आहे, बरोबर आहे. आता माझा एक सिंपल क्वेश्चन पावर का, एक सिंपल क्वेश्चन,
नंबर दिसतोय, रेड पेनने मार्क केलाय, बरोबर आहे. आता वाच नोट मध्ये घुसा. मला सांगा, हा प्युअरली रिअल नंबर का प्युअरली इमॅजिनरी नंबर? क्वेश्चन सिंपल आहे माझा. हा नंबर प्युअरली रिअल आहे का प्युअरली इमॅजिनरी? तुम्ही कन्फ्युज खूप होता. कन्फ्युज कारण असं आहे, तुम्ही घाबरता खूप. हे बघ, मला शिंग नाहीये का मी तुम्हाला तक्रार घेणार नाहीये, फोडणार नाही लगे. सिम्पली हा प्युअरली रिअल एक सारखं दोघांची पेअर करायची. एकाने येसच्या बाजूने बोलायचं, एकाने नोच्या बाजूने बोलायचं. दोघांपैकी एखादा आन्सर येईल ना बरोबर. दोन ठरवून घ्यायचं, आज तू येसच्या बाजूने बोल, मी नोच्या बाजूने बोलतो. म्हटलं का प्युअरली रिअल का प्युअरली इमॅजिनरी? एकाने रिअल म्हणते, एकाने इमॅजिनरी म्हणतात. 50% बरोबर येतं ना उत्तर. येऊ द्या ना, पुढे मी कसं प्लेस करणार आहे. ओके, हा काय वाटतं, प्युअरली रिअल का प्युअरली इमॅजिनरी? दोन्ही पण बरोबर आहे. आता नीट ऐका, मला सांगा, पहिले रिअल नंबर सापडले का इमॅजिनरी सापडले? काल आपण सिक्वेन्स पाहिली, पहिले कोण सापडले? रिअल नंबर. आणि जर तुम्ही रिअल नंबर पाहिला तर ऍक्च्युली झिरो पुढे येऊन जातो. आपला सिक्वेन्स काय आहे? सगळ्यात पहिले नॅचरल नंबर. नॅचरल नंबर मध्ये झिरो नव्हता. नंतर होल नंबर, बरोबर आहे. होल नंबर मध्ये झिरो आला, म्हणजे झिरो हा होल नंबर मध्ये इंट्रोड्यूस झाला, बरोबर आहे. त्यानंतर इंटिजर, त्यानंतर रॅशनल. रॅशनलचा कॉम्प्लिमेंटरी सेट इरॅशनल. ह्या दोघांचं युनियन केलं तर रिअल नंबर, बरोबर आहे. याच्यापेक्षा काही इमॅजिनरी नंबर सुरले होते. हे रिअल मध्ये जर मी इमॅजिनरी पार्ट टाकला तर मला याचा कॉम्प्लिमेंटरी सेट दुसरा भेटतो, तो इमॅजिनरी नंबरचा भेटतो, आय वाल्यांचा. दोघांना मी एकत्र केलं तर मला काय भेटतो? सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर आहे. मग डोक्यात ठेवा, नो झिरो इथं तेवढंच गेला होता ना, तरी चाललं. मग हा ऍक्च्युली झिरो दिसतो एवढाच. हा, आता मला सांगा बरं, हा रिअल नंबर ज्याच्यामध्ये आय नसतो ना, तो प्युअरली रिअल नंबर. इथं आय आहे का? मग हा काय आला सर? हेच मागाशी बोलायचं होतं तुम्हाला, प्युअरली रिअल नंबर. कारण की हा पार्ट नंतर आलेला आहे, बरोबर आहे. जो लेट येतो तशी आपल्याला काही घेतो. क्लासला लेट आला, घेणं आहे का? नाही, आधी आमचं एवढं झालंय, विषय संपला. तुम्ही पुढचं करा, आम्हाला घेणं. मागे आम्ही इथपर्यंत येऊन बसलेलो. हा प्युअरली ऍक्च्युली रिअल नंबर. पण झिरो बद्दल सांगतो, माझ्या झिरो हा जगाचा इतका उलटा पालटा नंबर आहे. भारताने दिला ना जगाला झिरो. कोण दिला? आज आपण आन्सर शीट मध्ये काय देतो? नाही जमलं का झिरो. आपल्या आन्सर खूप ठिकाणी असतं झिरो 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 झिरो. हा झिरो आपण जगाला दिलाय, आता परत आपला आन्सर शीट मध्ये आणायचा. तर हा जो झिरो आहे, झिरोच्या बाजूने प्रॉपर्टीज खूप वेगळ्या. हा एक स्पेशल नंबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला बोर्डला 0% पाडा म्हटलं तर खूप अवघड आहे. एक 100 पाडणं सोपं आहे, झिरो पाडणं खूप अवघड. झिरो पाडायचं म्हणजे डायरेक्ट शिक्षणाबरोबर भांडायचं, मारामाऱ्या करायच्या. पर त्याने सुद्धा इंटरव्ह्यूला काही दिले नाही पाहिजे. डायरेक्ट मुख्य अपघातच्या तोंडात मारायची. इथून सुरू करावं लागेल तेव्हा जाऊन झिरो पडेल. 100 पाडायला एवढं अवघड आहे का? मग ते काय अभ्यास सगळा पडतो, ते कोणाला पडतं? झिरो पाडणं अवघड आहे. मग हा जो झिरो आहे, हा झिरो ऍक्च्युली प्युअरली रिअल नंबर आहे. परंतु एखादा म्हटला प्युअरली इमॅजिनरी, तरी बरोबर आहे ना, रिअल पार्ट झिरोच आहे. दोन्ही आन्सर्स बरोबरच आहे का? हा इमॅजिनरी सुद्धा आहे, रिअल सुद्धा आहे. लोड घ्यायचा अडचण इथपर्यंत. ओके, खाली घ्या. झिरो इज इक्वल झेड इज इक्वल टू 0 प्लस 0 आय. झेड इज इक्वल टू 0 प्लस 0 आय. ओके, आता याच्यामध्ये काय होतं? हिअर रिअल पार्ट ऑफ झेड किती आला? या झेडचा रिअल पार्ट 0 अँड
इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड किती आला? 0. बरोबर आहे. मग एखादा म्हटला हा प्युअरली रिअल नंबर आहे, नोट म्हणते बरोबर आहे. एखादा म्हटला सर हा प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे, ही पण नोट म्हणते बरोबर आहे. लोड घ्यायचा. ओके, अडचणीपर्यंत पुढे. नेक्स्ट नोट नंबर 4. नोट नंबर 4. एव्हरी रिअल नंबर is complex number. Every real number is complex number. But converse is not true. Converse true असेल का? म्हणजे प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, पण प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल नंबर होईल का? बरोबर आहे. आता आपण पाहूया कसं असतं. ऍक्च्युअली जो नॅचरल नंबर आहे, पावर का, एव्हरी नॅचरल नंबर इज प्रॉपर सबसेट ऑफ होल नंबर. बरोबर का? काल मी तुम्हाला नॅचरल नंबर दिलते, सगळे नॅचरल नंबर तुम्हाला होलमध्ये सापडतात. ओके, होल नंबर इज सबसेट ऑफ, कारण की त्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह 1 2 3 होते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 0 आला, मोठा आला. पहा, बरोबर आहे. तुम्हाला जी घरात जर 2 जुळे भाऊ असले, त्यांच्यापासून लहान मोठं असतं. एक जण दुसऱ्याला नाही म्हणतो ए गप बस, त्यापेक्षा मोठा आहे. तो म्हणला किती मोठा आहे, तो म्हणतो 1 मिनिटांनी, 15 सेकंदांनी, पण मोठा आहे. म्हणजे थोडा जरी मोठा आहे तरी मोठा असतो तो. मग हा एक डिजिट जरी मोठा आहे तरी हा मोठा आहे. बरोबर आहे. याच्यापेक्षा मोठा कोण? इंटिजर. तर तुम्ही आयने दाखवता किंवा झेडने पण दाखवता, पण आता हा झेड वेगळा आहे, हा झेड वेगळा आहे. हा कॉम्प्लेक्स नंबरचा झेड, हा झेड. पहा, नोटेशन प्रॉपर पाहिजे. बरोबर आहे. हा तुमचा इंटिजर झेड, इंटिजरला आय पण दाखवता किंवा झेड पण दाखवता. इंटू ब्रॅकेट मी लिहून ठेवतो, त्याला आपण आयने पण दाखवतो. पण ऍक्युरेट सिम्बॉल झेड हे काही तुमचे बुक्स वगैरे लिहिणारे जुने वापरतात, ते म्हातारे लोक आहेत, त्यांना जे शिकवलं तेव्हा तेच वापरतात. एव्हरी इंटिजर, जगातला प्रत्येक इंटिजर हा रॅशनल आहे. जगातला प्रत्येक इंटिजर हा रॅशनल. इरॅशनल याच्यात घ्यायचं नाही. इरॅशनल हा कॉम्प्लिमेंटरी सेट आहे. आणि मग इथपर्यंत संपलं का मग सिक्वेन्स येते का तुमचा रॅशनल आणि इरॅशनल या दोघांचं युनियन. आता हा पार्ट वेगळा आहे बरं का, आणि हा पार्ट वेगळा आहे, त्याला मिक्स लागतो. इथे हा पार्ट संपलेला आहे. तुमचा रॅशनल आणि इरॅशनल हा मिळून काय तयार होतो? रिअल नंबर. बरोबर आहे. आणि रिअल नंबर इज अगेन प्रॉपर सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जगातला नंबर सिस्टीम मधला सगळ्यात मोठा सेट. बरोबर का? आता ऑलरेडी हा जो क्यू आलाय, क्यू मध्ये इंटिजर येतो, होल नंबर येतो, नॅचरल नंबर येतो. बरोबर आहे. म्हणजे तो सगळ्या नंबर चाललेच. आणखी एक्स्ट्रा वेगळे घेतले इरॅशनल, हे मिक्स केल्यानंतर मला कॉम्प्लेक्स भेटले, सॉरी रिअल नंबर भेटले. रिअल आहे हे खरे नंबर आहे. त्याच्यानंतर इमॅजिनरी नंबर घेतले, रिअल नंबर इमॅजिनरी नंबर मिक्स केले, मला काय भेटला? कॉम्प्लेक्स नंबर. जगातला सगळ्यात मोठा नंबर सेट. म्हणजे आता बघा, मी जर तुम्हाला माहिती असलेला कोणताही नंबर लिहिला, मी म्हटलं M22 हा एक नंबर आहे. M22 हा एक नंबर आहे. मी म्हटलं M22 हा नंबर कोणता असतो? काहीच माहिती नाही. कॉम्प्लेक्स नंबर. तुम्हाला M22 बद्दल काय माहिती का? नाही. पण तुम्हाला माहिती जगातला प्रत्येक नंबर हा काय असतो? कॉम्प्लेक्स. म्हटलं विषय संपला ना. कॉम्प्लेक्स मध्ये रिअल आले सगळे, इमॅजिनरी आले सगळे, रिअल मध्ये रॅशनल इरॅशनल आले सगळे, रॅशनल मध्ये इंटिजर आले सगळे,
इंटिजर मध्ये होल आले सगळे, होल मध्ये नॅचरल आले सगळे, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर सगळं येतं. बरोबर ना? मग बाळांनो हा कॉम्प्लेक्स नंबर, हा नंबर सगळ्यात मोठा येते. माझ्या डोक्यात ठेवायचं, तुमच्या बुक मध्ये अशी नोट दिलेली आहे, सेट ऑफ रिअल नंबर इज प्रॉपर सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आली का नोटीस आहे? मी फक्त ही नाही शिकवली, मी तुम्हाला पूर्ण शिकव. अडचण आता ही नोट लिहायची. ओके, झालं इथपर्यंत. आणि तुमच्या बुकमध्ये एक नोट नंबर 5 दिलेली, ती अशी आहे, रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट कॅन नॉट बी कंबाईन टू फॉर्म अ सिंगल टर्म. म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ऍड करायचा नाही. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ऍड करायचा नाही. म्हणजे काय सांगतो, समजा मी तुम्हाला आज रियालिटीमध्ये 5 रुपये दिले आणि संध्याकाळी झोपेमध्ये येऊन मी तुम्हाला स्वप्नामध्ये 10 रुपये दिले, मग तुम्हाला किती झाले? 5. इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट, इमॅजिनेशन आणि रियालिटी तुम्ही मिक्स करू शकता का? आज मला असं वाटतं इमॅजिनरी मध्ये विचार करू राहिले, मी जर भारताचा पंतप्रधान असतो काय केलं? खूप काय केलं. कुठं? इमॅजिन मध्ये, रियालिटी मध्ये. मग रिअल पार्ट आणि इमॅजिनरी, जसं आपण नेचर नॉर्मल लाईफ मध्ये इमॅजिन आणि रिअल एकत्र करू शकतो का? समजा मी विचार करू राहिलोय, माझ्याकडे बुलेट, बरोबर आहे, हा टाकली का आणि मारली किक, लोक मला वेळ म्हणतील, बरोबर आहे. रिअल आणि इमॅजिनेशन कधी एकत्र करायची नाही, एकत्र केलं का वेळ, बरोबर आहे. डोक्यात ठेवायचं ए प्लस आय बी यांची कधी ऍडिशन वगैरे करायची नाही. रिअल पार्ट वेगळा, इमॅजिनरी पार्ट, म्हणजे 2+5 आय लिहिला आहे, 2+5 7 केला, वेळा चुकला. आणि रिअल आणि इमॅजिनरी एकत्र, रिअल आणि इमॅजिनरी एकत्र करायचा. समजलं प्रत्येकाला? रिअल पार्ट वेगळा असतो, इमॅजिनरी पार्ट वेगळा असतो. हा, आता 2 नंबर यायला लागले एकत्र, मग यांची ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची? म्हणजे यांचा असतो अल्जेब्रा. काय असतो? अल्जेब्रा. मग आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपला उद्या पाहिजे. काय करायचं? अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर उद्या पाहिजे. इथपर्यंत काय समजलं? काय समजलं इथपर्यंत? ओके, ठीक आहे. टायमिंग संपलेला आहे, 1 तास झालेला आहे. उद्या राहिला पार्ट. आणि फिजिक्स बद्दल इम्पॉर्टंट नोटीस आहे का, तुमच्या कॉलेजची अजूनही ऍडमिशन प्रोसेस चाललीच, बरोबर ना? त्यामुळे शहाणे सरसीचं लेक्चर सोमवारपासून सुरू करणार, आत्ता नाही, सोमवारपासून. मग त्यावेळेस तुमचं लेक्चरचे शेड्यूल शक्यतो 8 ते 9 फिजिक्स आणि 9 ते 10 नाही असं राहील. ओके, ठीक आहे.